नमस्कार. राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राज्य मराठी विकास संस्थेचं मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय बदलापूर तर्फे आजचे सन्माननीय वक्ते डॉक्टर मल्हार कुलकर्णी आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेले सर्व रसिक श्रोते, अभ्यासक यांचं मनपूर्वक स्वागत. दरवर्षी 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा पंधरवडा आपण मराठी भाषा पंधरवडा म्हणून साजरा करतो. या निमित्ताने यावर्षी आपण व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आजचा विषय आहे पाणिनीच्या अष्टाध्यायीचा मराठी व्याकरण परंपरेवरील प्रभाव आणि वक्ते आहेत डॉक्टर मल्हार कुलकर्णी. डॉक्टर मल्हार कुलकर्णी हे IIT मुंबई इथे प्राध्यापक आहेत आणि पाणिनीच्या अष्टाध्यायीचं मराठी भाषांतर ते करतायत. प्रकाशन अर्थातच राज्य मराठी विकास संस्थेतर्फे होणार आहे. तर मी आजच्या कार्यक्रमाची सूत्र डॉक्टर मल्हार कुलकर्णी सरांकडे देतो. सर. हो, आता मी शेअर करतो माझी स्क्रीन. एंटायर स्क्रीन शेअर. मला जरा सांगा फक्त. येस, परफेक्टली सर. येस, फुल स्क्रीन. येस, वी कॅन सी द सर. वी कॅन सी. आणि आता मी स्लाइड्स पुढे मागे करतो आहे, त्या होत आहेत का? येस, इट्स वर्किंग. ओके, ठीक आहे. मग आता मी माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो. विश्वेशं सच्चिदानंदम वंदेहम योखिलं जगत चरीकर्ति बरीभर्ति संजरीहर्ति लीलया. विश्वेशं सच्चिदानंदम वंदेहम योखिलं जगत चरीकर्ति बरीभर्ति संजरीहर्ति लीलया. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने आयोजित आणि महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित या आजच्या कार्यक्रमामध्ये वक्ता म्हणून आपल्यासमोर प्रस्तुत विषयावरील विचार मांडण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचा आणि राज्य मराठी विकास संस्थेचा मनापासून आभारी आहे. आणि उपस्थित श्रोत्यांचा देखील मी आधीच आभार व्यक्त करत आहे. आणि आता माझ्या प्रस्तुत वक्तव्याचा प्रारंभ करत आहे. पाणिनीच्या अष्टाध्यायीचा मराठी व्याकरण परंपरेवरील प्रभाव हा असा विषय आहे. हा विषय आतापर्यंत अनेक पूर्वसुरींनी अभ्यासला आहे, त्याविषयी विवेचन केलं आहे, प्रसिद्ध देखील केलं आहे. आधुनिक काळामध्ये विशेषतः जेव्हा संगणकीय भाषा विज्ञानाच्या अंतर्गत विविध प्रकल्प राबवले जातात, त्यावेळेला विशिष्ट प्रारूपांचा विभिन्न भाषांच्या संदर्भामध्ये विनियोग कसा करता येईल असा एक विषय त्याच्यामध्ये असलेला दिसतो.
त्या विषयाच्या अनुषंगाने पाणिनीय व्याकरण, पाणिनीय अष्टाध्यायी आणि मराठी भाषेच्या संदर्भातील विनियोजन याविषयीचे काही काम माझ्या दृष्टीपथात आले आहे आणि त्याने काही प्रमाणात मी प्रभावितही झालो आहे. तथापि ज्याला आधुनिक संगणकीय भाषा विज्ञानामध्ये डिपेंडन्सी पार्सिंग असं म्हणतात आणि पार्सिंग ट्री बँक्स करतात, एक पारिभाषिक शब्द आहेत आणि ह्या पार्सिंग च्या प्रकल्पामध्ये पाणिनीय अष्टाध्यायी ने जे प्रारूप सादर केलं आहे त्याच्या आधाराने मराठी भाषेचं विश्लेषण, पृथक्करण कशा पद्धतीने करता येईल असं त्या प्रकल्पामध्ये सांगितलं होतं. त्या प्रकल्पामध्ये ज्या काही दृष्टी प्राप्त झाल्या त्यांच्या आधाराने विचार करता आणि मराठी व्याकरण परंपरेचा यथामती अभ्यास करता काही विशेष गोष्टी ध्यानात आल्या आहेत. त्या कदाचित काही विद्वानांसाठी पुनरुक्ती असतील, कदाचित काहींसाठी त्या नवीन असू शकतील. दोन्ही श्रोतृ गणांना प्रणाम करून मी हे वक्तव्य पुढे नेत आहे. पुन्हा एकदा पाणिनीच्या अष्टाध्यायीचा मराठी व्याकरण परंपरेवरील प्रभाव हा विषय अत्यंत मोठा आहे, त्यामुळे उदाहरणादाखल काही मुद्द्यांचा परामर्श समयोचित आहे, तसा तो करून विषयाचं प्रतिपादन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पाणिनीच्या अष्टाध्यायीचा असा जो शीर्षकातला भाग आहे तो काही प्रमाणात स्पष्ट करायला हवा. तो स्पष्ट झाल्यानंतर मराठी व्याकरण परंपरेवर या ग्रंथाचा आणि या ग्रंथाने निर्माण केलेल्या अक्षुण्ण अशा परंपरेचा कसा प्रभाव पडला, कुठे कुठे प्रभाव पडला आणि त्या संदर्भामध्ये आणखीन कोणते मुद्दे विचारणीय आहेत हे सांगून शेवटी मी उपसंहाराप्रत येईन. पाणिनीची अष्टाध्यायी हा ग्रंथ अत्यंत लघु अशा स्वरूपाचा ग्रंथ आहे. इसवी सन पूर्व 500 ते 350 या कालावधीमध्ये हा ग्रंथ लिहिला गेला. अर्थातच अष्टाध्यायी ह्या ग्रंथाचा कर्ता पाणिनी आहे आणि या ग्रंथाचं नाव अष्टाध्यायी हे त्या ग्रंथाच्या संरचनेवरून पडलेलं आहे. त्याच्यामध्ये एकूण 8 अध्याय आहेत आणि या ग्रंथामध्ये संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलं गेलं आहे. हे व्याकरण लिहिणारा पाणिनी हा शलातुर या गावी, या ठिकाणी जन्माला अशी इतिहासात आपल्याला माहिती मिळते. अष्टाध्यायी ह्या ग्रंथामध्ये 8 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये 4 पाद असून प्रत्येक पादामध्ये सूत्र आहेत. अशी सुमारे 4000 सूत्र या अष्टाध्यायी ग्रंथामध्ये आहेत. सूत्र असा शब्द वापरला असल्यामुळे त्या रचनांचा जो आकार आहे तो देखील स्पष्ट होतो. कमीत कमी अक्षर वापरून ही सूत्र रचली गेली आहेत किंवा कमीत कमी अक्षर वापरून ती रचली जावीत अशा प्रकारचा प्रयत्न सूत्रकाराने म्हणजेच पाणिनीने केलेला आहे.
आणि नंतरच्या वैयाकरणांनी सुद्धा त्या सूत्रांचा जो परामर्श घेतला त्यामध्ये पुन्हा पुन्हा ही गोष्ट वारंवार वर येते, उफाळून येते, की ज्यामध्ये सूत्रातील लाघवाची परीक्षा केली जाते. पाणिनीच्या व्याकरण ग्रंथामध्ये अष्टाध्यायीमध्ये एकूण 10 पूर्ववर्ती वैयाकरणांचा उल्लेख येतो. याचा अर्थ या ग्रंथाला एक चांगली परंपरा होती. पाणिनीच्या काळामध्ये इतरही अनेक वैयाकरण आपल्या व्याकरण ग्रंथांचं पठन पाठन करत असले पाहिजेत. पाणिनी पूर्वकालीन सुद्धा असे काही वैयाकरण असले पाहिजेत. म्हणजे एकंदर पाहता संस्कृत भाषेच्या व्याकरण अध्ययन अध्यापनाची जी परंपरा आहे ती पाणिनीपासून सुरू होत नसून पाणिनी हा आणि अष्टाध्यायी हा त्या मालिकेतला एक महत्वाचा मैलाचा दगड आहे. तसंच इथे आपल्याला हेही नमूद करायला पाहिजे की पाणिनीची जी अष्टाध्यायी आहे तिची एक मोठी परंपरा निर्माण झाली. तिच्या अध्ययन आणि अध्यापनाची एक मोठी परंपरा निर्माण झाली आणि त्याविषयी आपण पुढच्या स्लाइडमध्ये अधिक बोलणार आहोत. पण या परंपरेबरोबरच इतरही व्याकरण परंपरा, संस्कृतच्या व्याकरण परंपरा भारतामध्ये निर्माण झाल्या. हैम, चांद्र, जैनेंद्र, शाकटायन इत्यादी या ज्या व्याकरण परंपरा आहेत त्या परंपरांनी त्यांच्या दृष्टीनुसार पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये उपलब्ध असणारी जी सूत्रशैली ती न सोडता संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिण्याचा प्रयत्न अव्याहतपणे केला. अशा रीतीने संस्कृत व्याकरणाला एक मोठी परंपरा आहे आणि व्याकरणशास्त्र असा त्याचा सार्थ उल्लेख केला जातो. पारंपरिक शास्त्राध्ययनाच्या पद्धतीमध्ये व्याकरणशास्त्राचं स्थान अबाधित आहे आणि प्रथमे विद्वांसः वैयाकरणाः हे साहित्यशास्त्रातलं वचन तर फारच प्रसिद्ध आहे. व्याकरणशास्त्राची आणि पाणिनीच्या अष्टाध्यायीच्या व्याकरणशास्त्राची खूप मोठी परंपरा आहे. त्या परंपरेविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. पाणिनीने अष्टाध्यायी या ग्रंथाची रचना केल्यानंतर त्या ग्रंथातील सूत्रांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी म्हणून कात्यायन नावाच्या वैयाकरणाने वार्तिकांची रचना केली. वार्तिक ही सूत्रांसारखीच वाक्य आहेत आणि त्यामध्ये विशेष विषय बीज रूपानेच सांगितलेला असतो. पण ही वार्तिक विचार कणिकांसारखी आहेत आणि त्यामध्ये काही काही वेळेला पूर्वपक्ष उत्तरपक्ष ही शैली देखील अवलंबलेली दिसते. जी शैली पाणिनीय व्याकरणामध्ये म्हणजे अष्टाध्यायीमध्ये अगदी जवळजवळ सगळीकडे वापरलेली नाही, कुठेच तशी वापरलेली नाही. एकच अपवादात्मक प्रकरण आहे जिथे अशा प्रकारे आपल्याला सूत्र दिसतात. पण वार्तिकांमध्ये मात्र अशा प्रकारे शैली वापरलेली दिसते. त्यामध्ये भाषिक तत्वज्ञानाच्या संबंधामध्ये सुद्धा बीजरूपाने कथन केलेलं दिसतं. या वार्तिकांचं स्पष्टीकरण करण्याकरता म्हणून आणि अशा सगळ्या वार्तिकांचं एकत्रीकरण करण्याकरता म्हणून
पतंजली नावाच्या वैयाकरणाने महाभाष्य रचलं. महाभाष्य या नावावरून ते खूप मोठं भाष्य आहे हे स्पष्ट होतं. महाभाष्य या ग्रंथामध्ये अष्टाध्यायी आणि वार्तिक यांचं सखोल विवेचन आहे. वेगवेगळ्या बिंदूंची वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून केलेली चर्चा आहे आणि या ग्रंथाची भाषा अद्भुत आहे. इसवी सन पूर्व 150 हा या ग्रंथाचा कालखंड मानला जातो. यानंतर पाणिनीच्या अष्टाध्यायीची जी परंपरा आहे ती आपल्याला वाक्यपदीय या भर्तृहरीच्या ग्रंथामध्ये पुढे गेलेली दिसते. इसवी सनाचं 5वं शतक असं त्याचा कालखंड आहे. वाक्यपदीय या ग्रंथामध्ये भर्तृहरीने शब्द ब्रह्म या संकल्पनेचा पुरस्कार करणारं वचन लिहिलं असं मानलं जातं. त्यामुळे व्याकरण शास्त्राला दर्शनाच्या पायरीवर भर्तृहरीने नेऊन ठेवलं असंही व्याकरण परंपरेमध्ये म्हटलं जातं. म्हणजे एकंदर पाहता पतंजलीने शब्द म्हणजे काय असा जो प्रश्न त्याच्या पहिल्या आह्निकामध्ये उपस्थित केला. पतंजलीने अष्टाध्यायी वर जे भाष्य लिहिलं ते 85 भागामध्ये लिहिलेलं आहे. त्या प्रत्येक भागाला आह्निक असं म्हणतात. म्हणजे एकूण 85 आह्निक तिथे आहेत. तथापि या 85 आह्निकामध्ये संपूर्ण अष्टाध्यायीवर भाष्य लिहिलेलं नाही. त्यातला पुष्कळचा भाग हा पतंजलीने सोडून दिला आहे. वाक्यपदीय या ग्रंथामध्ये म्हणजे पतंजलीने शब्द म्हणजे काय हा जो प्रश्न प्रथम आह्निकामध्ये उपस्थित केला होता त्या प्रश्नाचं तार्किकतः उत्तर भर्तृहरीने त्याच्या ग्रंथामध्ये वाक्यपदीय ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे हा पाणिनीय व्याकरण परंपरेतला अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतर काशिका वृत्ती नावाचा महत्वाचा ग्रंथ जयादित्य आणि वामन यांनी लिहिलेला आपल्याला दिसतो. इसवी सनाचं 7वं शतक आहे. इसवी सन 700 आहे. आणि या ग्रंथामध्ये आपल्याला पाणिनीच्या अष्टाध्यायीवर सर्वप्रथम संपूर्ण व्याख्या उपलब्ध होते. प्रत्येक सूत्रावर या ग्रंथामध्ये व्याख्या उपलब्ध होते. म्हणजे संपूर्ण अष्टाध्यायीवर टीका लिहिणारा हा एक पूर्ण ग्रंथ आहे आणि टीका ग्रंथ आहे. वार्तिक, महाभाष्य आणि काशिका वृत्ती हे टीका ग्रंथ आहेत, भाष्य ग्रंथ आहेत. वाक्यपदीय हा स्वतंत्र ग्रंथ आहे. त्यानंतर पुष्कळ वैयाकरण महत्वाचे होऊन गेले. तथापि इथे समयाभावात त्यांचा सगळ्यांचा नामनिर्देश करत नाही. त्यापैकी जे प्रमुख आहेत म्हणजे विशेषतः भट्टोजी दीक्षित जे इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये होऊन गेले. त्यांनी वैयाकरण सिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ रचला. त्याबरोबर इतरही ग्रंथ त्यांनी रचले. या व्याख्यानाच्या सुरुवातीला जो मंगल श्लोक मी म्हटला तो या भट्टोजी दीक्षितांच्या शब्दकौस्तुभ ह्या ग्रंथाचा मंगल श्लोक आहे. त्यामध्ये व्याकरणशास्त्राने तयार केलेल्या विशिष्ट रूपांचा प्रयोग केला आहे आणि त्यामुळे तो उचित आहे असं वाटतं. त्यानंतर शेखर आणि मंजुषा ह्या दोन आधुनिक काळामध्ये आपण ब्रँड असं म्हणू शकतो अशा दोन प्रकारच्या ग्रंथांचा लेखक नागेश अर्थात नागोजी भट्ट हा एक फारच मोठा विद्वान पाणिनीय परंपरेमध्ये होऊन गेला. या सगळ्या विद्वानांनी पाणिनीच्या अष्टाध्यायीतील प्रत्येक शब्दाचं सखोल अध्ययन केलं, त्यावर चिंतन केलं, मनन केलं आणि विविध प्रकारे त्या ग्रंथावर त्यांनी भाष्य लिहिलं, टीका लिहिल्या, काही स्वतंत्र ग्रंथ लिहिले आणि त्यामुळे ही परंपरा जिवंत राहिली आणि वृद्धिंगत झाली. इतकंच नव्हे तर नागेश भट्टापासून जी पुढची शिष्य परंपरा निर्माण झाली ती आजही अव्याहतपणे अष्टाध्यायीचं अध्ययन आणि अध्यापन करत आहे.
हे विशेष आहे. म्हणजे ही परंपरा आजही, विशेषतः अध्ययन आणि अध्यापनाची आजही प्रचलित आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या परंपरेमध्ये आजही नवनवीन ग्रंथांची निर्मिती होत आहे, नवनवीन हस्तलिखित उदयाला येत आहेत आणि आधुनिक ज्ञानशाखांची संगड घालण्याचा प्रयत्न देखील या परंपरेमध्ये होताना नवीन ज्ञानशाखा उदयाला आली आहे. तिच्या संपर्कातून कित्येक दृष्टिकोन असे प्राप्त होतात की ज्याच्या आधाराने नवीन ग्रंथ निर्मिती केली जाते आणि ती होताना दिसते. अशी ही परंपरा आजही चालू आहे. अष्टाध्यायीमध्ये संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे. त्या परंपरेमध्ये एकूण 3 प्रकारच्या प्रक्रिया आहेत असं आपल्याला दिसतं. एक म्हणजे शब्द प्रक्रिया, दुसरी म्हणजे अर्थ प्रक्रिया आणि तिसरी म्हणजे ज्ञान प्रक्रिया. म्हणजे ज्या वाक्यांचं विश्लेषण व्याकरण करत आहे ते करत असताना या 3 प्रकारच्या प्रक्रिया व्याकरण परंपरेने विकसित केल्या आहेत. त्यापैकी ज्ञानप्रक्रिया प्रथम, अर्थप्रक्रिया त्यानंतर आणि शब्द प्रक्रिया ही त्यानंतर, अशा प्रकारे त्यांचा वर्णोच्चारण प्रक्रियेमधला क्रम हा सांगता येतो. श्रोत्याच्या दृष्टीने मात्र शब्द प्रक्रिया प्रथम, त्यानंतर अर्थ प्रक्रिया आणि त्यानंतर ज्ञान प्रक्रिया अशा प्रकारचा क्रम आपल्याला सांगता येतो. पण अष्टाध्यायीमध्ये आणि अष्टाध्यायीच्या परंपरेमध्ये या 3 प्रकारच्या प्रक्रिया विकसित करण्यात आल्या आहेत, हे अत्यंत महत्वाचं आहे. यापैकी शब्द प्रक्रियेचं उदाहरण द्यायचं झालं तर या स्लाइडमध्ये आग्नेय या शब्दाची सिद्धी शब्द प्रक्रिया इथे दिलेली दिसते. म्हणजे सा अस्य देवता या अर्थी अग्नी या शब्दाच्या पुढे ढक असा प्रत्यय अष्टाध्यायी 4.2.33 ह्या सूत्राद्वारे केला जातो. त्यानंतर 7.1.2 ह्या सूत्राच्या प्रवृत्तीचं निमित्त असल्यामुळे ते सूत्र प्रवृत्त होऊन ढक याच्या जागी एय असा शब्द घटक तिथे येतो आणि आपल्याला अग्नी अधिक एय ही पुढची पायरी इथे मिळते. या ठिकाणी 7.2.118 ह्या सूत्राच्या प्रवृत्तीचं निमित्त उपस्थित असल्यामुळे अग्नी या शब्दाच्या जागी आग्नी असा शब्द उपस्थित होतो आणि अग्नी अधिक एय ही पुढची पायरी आपल्याला मिळते. त्यानंतर 6.4.148 या सूत्राच्या प्रवृत्तीचं निमित्त उपस्थित असल्यामुळे ते सूत्र प्रवृत्त होऊन आग्नी याच्यातील शेवटच्या इकाराचा लोप होऊन आग्न अधिक एय ही पायरी आपल्याला मिळते. आणि मग आता इथे आणखीन कोणत्याही दुसऱ्या सूत्राच्या प्रवृत्तीचं निमित्त उपस्थित नसल्यामुळे सामान्य सूत्र, ज्याला आम्ही असं म्हणतो, आम्ही तयार केलेलं सूत्र असं आहे, प्रकृती ही प्रत्ययेन सह हे जे सूत्र आहे ते सामान्य सूत्र तिथे प्रवृत्त होऊन आग्नेय असा शब्द आपल्याला मिळतो. आता ही एका शब्दाची प्रक्रिया अशी दाखवता येते. तशीच या शब्दाच्या पुढे इतर जे शब्द आहेत की जे वाक्याचे भाग आहेत ते ठेवून संपूर्ण वाक्याची देखील अशाच प्रकारे शब्द सिद्धी, शब्द प्रक्रिया ही व्याकरणाद्वारे, पाणिनीय व्याकरणाद्वारे करता येते, केली जाते. हा पाणिनीय व्याकरणाचा एक अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. किंबहुना पारंपरिक व्याकरणशास्त्राच्या अध्ययनामध्ये या शब्द प्रक्रिया रूप भागाला खूपच महत्व दिलं जातं. विशेषतः अशा प्रकारे जी प्रक्रिया होते, विशेषतः सुबंत प्रक्रिया जी होते आणि तिङंत प्रक्रिया जी होते त्याला खूपच महत्व दिलं जातं. षडलिंगी आणि दशगणी या 2 शब्दांनी या प्रक्रियांचा निर्देश केला जातो. या शब्द प्रक्रियेला आधारभूत अशी अर्थ प्रक्रिया ही देखील या व्याकरणशास्त्राचा भाग आहे. म्हणजे उदाहरणार्थ अग्नी हा अर्थ आणि ती ज्याची देवता आहे ते असा दुसरा अर्थ, हे 2 अर्थ एकत्र करून
अग्नी ज्याची देवता आहे ते, असा एक अर्थ आपल्याला मिळतो. इथे अग्नी आणि ज्याची देवता आहे ते यांच्यामध्ये संबंध आहे. अग्नी आणि देवता यांच्यामध्ये समानाधिकरण्य आहे आणि ती देवता ज्याची आहे असा तो पदार्थ आहे. मग त्यामुळे अग्नी ज्याची देवता आहे ते ह्या अर्थाला अभिव्यक्त करणारा शब्द हा विशेषणभूत शब्द होणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण वाक्याची देखील त्याच्या लघु घटकांमधून बृहद घटकांमध्ये अर्थ घटकांमधून करता येते. तर तो देखील या पाणिनीय व्याकरणाचा एक अविभाज्य असा भाग आहे. किंबहुना ही अर्थ प्रक्रिया आणि ही शब्द प्रक्रिया या दोन्ही प्रक्रिया परस्परावलंबी असून परस्पर पूरक आणि एकमेकाशी अनुदेश संबद्ध आहेत, एकमेकाशी संबद्ध आहेत. तिसरी जी प्रक्रिया आहे, जी पाणिनीय अष्टाध्यायीच्या नंतरच्या 18व्या शतकातल्या 17व्या शतकाच्या नंतरच्या परंपरेने निर्माण केली आहे, स्वतंत्रपणे विकसित केली आहे, ती म्हणजे ज्ञान प्रक्रिया. आणि त्या ज्ञान प्रक्रियेनुसार आग्नेय या शब्दापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला अग्निनिष्ठ प्रकारता निरूपित देवतानिष्ठ विशेषता शाली ज्ञानम अशा प्रकारे करता येतं. आणि अशाच प्रकारे संपूर्ण वाक्याचं देखील आपल्याला जे ज्ञान होतं त्या ज्ञानाचं विश्लेषण लिहून काढता येतं. आणि त्यानंतर अनेक वाक्यांपासून जे एक महावाक्य तयार होतं तिथे सुद्धा अशी ज्ञान प्रक्रिया कार्यरत असते आणि ती देखील अशा प्रकारे सांगता येते, तिचा अशा प्रकारे उलगडा करता येतो. अशा रीतीने पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये या 3 प्रकारच्या प्रक्रिया आहेत. शब्द प्रक्रियेमध्ये शब्दाच्या सिद्धीबरोबरच पाणिनीने स्वराची देखील सिद्धी केली आहे, म्हणजे आघाताची सिद्धी त्याने केली आहे आणि ती प्रत्येक शब्दामध्ये त्याने करून दाखवली आहे. तो एक विशेष ते एकत्र जोडलं जातं. उदाहरणार्थ रामो ग्रामम गच्छती आणि रामो गृहम गच्छती ह्या 2 वाक्यांमध्ये इतर सगळं सारखं असताना केवळ ग्राम आणि गृह हे 2 शब्द वेगळे दिसतात आणि त्यांच्यावर सुद्धा हाऊस आणि विलेज हे 2 शब्द वेगळे दिसतात. त्यावरून असं आपण म्हणू शकतो की इथे ग्रह आणि ग्राम हे 2 शब्द वेगळे आहेत आणि त्यांचे अनुक्रमे हाऊस आणि विलेज असे अर्थ आहेत. हीच प्रक्रिया या वाक्यातील प्रत्येक पदाच्या संदर्भात करून इतकंच नव्हे तर पदामध्ये असणाऱ्या प्रकृती आणि प्रत्ययांच्या संबंधामध्ये देखील करून आपल्याला प्रत्येक वाक्यामधील पद आणि प्रत्येक पदामधील प्रकृती प्रत्यय वेगळा करता येतो. आणि पाणिनीय व्याकरणाने तो वेगळा करून ठेवला आहे आणि तो गृहीत धरून मग पद संरचना आणि वाक्य संरचना याविषयीचे नियम सांगितलेले आहेत. ही विश्लेषणाची पद्धती फारच महत्वाची आहे आणि विशेषतः भाष्यकार पतंजलींनी याविषयी फारच मार्मिक अशा प्रकारचं विश्लेषण स्पष्टीकरण करून ठेवलेलं आहे. पाणिनीय व्याकरणाची जी मांडणी झाली आहे, मांडणी करण्याची जी पद्धती आहे ती देखील विशेष आहे आणि तिला आपण प्रतिस्थापन किंवा इंग्रजीमध्ये सबस्टिट्यूशन असं म्हणू शकतो. पाणिनीय व्याकरणामध्ये अशा सूत्राला अतिदेश सूत्र असं म्हणतात. म्हणजे क्ष च्या जागी य येतो अशा प्रकारे न उपलब्ध स्थान असणं, उपलब्ध अवसर असणं, अशा प्रकारे अवसर असताना एका विशिष्ट शब्दाच्या जागी दुसरा विशिष्ट शब्द पाणिनीय सूत्र सांगतं. एका विशिष्ट शब्दाच्या ऐवजी दुसरा विशिष्ट शब्द तो अर्थ अभिव्यक्त करण्याकरता म्हणून उपलब्ध होतो. उदाहरणार्थ अस्तेर्भूः असं पाणिनीचं सूत्र आहे. हे सूत्र असं सांगतं की
असं धातूच्या जागी भू असा आदेश करा. असं धातूच्या जागी भू आदेश करत असताना पुढे एक विशिष्ट प्रकारचा प्रत्यय निमित्त म्हणून सांगितला आहे. असं आणि भू या दोन्ही धातूंचे अर्थ अस्तित्व असे आहेत आणि म्हणून अर्थ समान असताना काही विशिष्ट प्रत्ययांमध्ये जिथे असं धातूची अशा शब्दरूपाने युक्त अशी रूप नाहीत, तिथे भू या धातूची रूप उपलब्ध आहेत. ती असं धातूच्या रूपांना पूर्ण करतात. अशा रीतीने जागोजागी शब्द प्रक्रिया करत असताना इतकंच नव्हे तर स्वर प्रक्रिया करत असताना सुद्धा सूत्रकार पाणिनी अतिदेश सूत्राचा वापर करतो आणि त्याला स्थानिवद भाव असं पाणिनीय व्याकरण परंपरेमध्ये म्हटलं जातं. स्थानिवद भावाचा उपयोग पाणिनी करतो. ही पाणिनीय व्याकरणाची एकंदर विदा मांडण्याची, एकंदर माहिती संकलित करून मांडण्याची एक प्रमुख प्रतिपादनाची शैली आहे. सबस्टिट्यूशन या शैलीचा उपयोग नंतरच्या काळी जवळजवळ सगळ्याच पाणिनीय इतर अशा संस्कृत व्याकरण शास्त्रकारांनी केलेला दिसतो. तो महत्वाचा देखील आहे. आता या परंपरेमध्ये जे वेगवेगळे ग्रंथ लिहिले गेले त्याविषयी आपण एक छोटस टिपण बघितलं, छोटीशी एक माहिती आपण घेतली. त्या ग्रंथांचे विविध विषय आहेत. त्यापैकी काही इथे आपल्या समोर मांडत आहे. पहिला विषय म्हणजे सूत्रांची टीका, म्हणजे सूत्रांचा अर्थ काय, सूत्रांचा अर्थ करत असताना कोणती पद्धती अवलंबायची, म्हणजे त्या सूत्रामध्ये एखादा शब्द मागच्या सूत्रातनं अनुवृत्त होतो आहे का हे बघायचं, त्या सूत्रामध्ये कोणती परिभाषा उपस्थित होते आहे का हे बघायचं, आणि एकंदर सूत्रातल्या शब्दांचा परस्पर संबंध करून अन्वय करून मग त्याचा अर्थ स्पष्ट करायचा. त्या सूत्रातील एखाद्या विशिष्ट अशा पदाच्या संदर्भाने आणखीन काही चर्चा करणं अपेक्षित असेल तर ती करायची. त्या सूत्रातील प्रत्येक पद तपासून घ्यायचं. अमुक पद जर का सूत्रामध्ये नसतं तर काय झालं असतं, त्याने अनिष्ट रूप उपपत्ती झाली असती का हे तपासून घ्यायचं. अशा प्रकारे सूत्रांवर टीका लिहिणं हा या ग्रंथांचा एक प्रमुख विषय आहे. शब्दसिद्धी म्हणजे शब्दरूप प्रक्रिया करणं हा देखील या सगळ्या ग्रंथांचा प्रमुख विषय आहे. विशेषतः सिद्धांत कौमुदी या ग्रंथाचा निर्देश आपण मागे केला. त्या ग्रंथाच्या रचनेमध्ये पाणिनीय सूत्रांची पुनर्रचना केलेली आपल्याला दिसते. म्हणजे ज्या क्रमाने सूत्र अष्टाध्यायीमध्ये आलेली आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या क्रमाने आणि वेगळ्या क्रमाने ती कौमुदीमध्ये एकत्रित करण्यात आली आहेत. आणि ती एकत्रित करण्यामागचं कारण विशिष्ट विषयाच्या संबंधातील शब्दांची सिद्धी असं आहे. आणि मग त्या शब्दसिद्धीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणं हे कौमुदीकारांचं महत्वाचं लक्ष आहे. अर्थस्वरूप निर्धारण हा आणखीन एक महत्वाचा ग्रंथ विषय आहे. अमुक एका पदार्थाचं स्वरूप काय, उदाहरणार्थ लिंग, भाषिक लिंग म्हणजे काय, भाषिक लिंग कसं येतं, कसं तयार होतं, त्याविषयी उपपत्ती काय. मग सांख्य दर्शनाचे जे तत्वज्ञ आहेत त्यांची एक विशिष्ट पद्धती आहे, एक विशिष्ट त्यांचा सिद्धांत आहे, त्यानुसार ते मत मांडतात. त्या मताचा उल्लेख करून मग शेवटी वैयाकरण मग लिंग या अर्थाच्या स्वरूपाचं निर्धारण करतात. स्त्री प्रत्यय हा केव्हा लावला जातो, यामध्ये काही क्रम आहे का, याविषयी देखील कौमुदीकार आणि इतर ग्रंथकार अर्थस्वरूप निर्धारण परभाष्य करत असतात. परिभाषा
म्हणजे या पाणिनीय अष्टाध्यायीला चालवणारे काही नियम आहेत. विविध त्यातल्या ज्या संरचना आहेत, यंत्रणा आहेत, त्या सगळ्यांचं सुचारू व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून काही नियम या ग्रंथामध्येच स्वतः पाणिनीने घातलेले आहेत. काही नियम हे नंतरच्या पाणिनीय व्याकरणाच्या परंपरेने करून ठेवले आहेत. सतिशिष्ट स्वर बलियस्त्वम अन्यत्र विकरणेभ्यः असा नियम नंतरच्या परंपरेने निर्माण करून ठेवला आहे. त्याचं पालन केलं असताना शब्दसिद्धी, वाक्य निष्पत्ती होते. त्या परिभाषांवर स्वतंत्र ग्रंथ लिहिले आहेत. विशेषतः जेव्हा दोन सूत्रांच्या प्रवृत्तीचं निमित्त एक दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जात असेल, त्यावेळेला त्या दोन सूत्रांमध्ये जो संघर्ष येतो, तो संघर्ष सोडवण्यासाठी म्हणून आवश्यक असे निकष या परिभाषांद्वारे सांगितलेले आहेत. त्यांचं देखील सविस्तर विवेचन या स्वतंत्र ग्रंथांमध्ये केलेलं आहे. शब्दस्वरूप म्हणजे काय आणि ज्ञानस्वरूप म्हणजे काय हे देखील या पाणिनीय व्याकरणाच्या परंपरेतील ग्रंथांचे प्रमुख विषय झालेले आहेत. पाणिनीय अष्टाध्यायीचं आणखीन एक वैशिष्ट्य जे अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे अष्टाध्यायीची अधिभाषा, मेटा लँग्वेज, म्हणजे संस्कृत भाषेचं वर्णन करणारी भाषा. संस्कृत भाषा ही वस्तुभाषा म्हणजे ऑब्जेक्ट लँग्वेज आहे आणि अष्टाध्यायीमध्ये देखील संस्कृत भाषाच अधिभाषा म्हणून वापरली आहे. पण वस्तुभाषेपेक्षा तिच्यामध्ये तीन वेगळेपणे आहेत, तीन वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे शब्द स्वरूपाचा, शब्दरूपाचा, शब्दाच्या अर्थात म्हणजे अर्थामध्ये अंतर्भाव आणि त्या शब्दरूपरूपी अर्थाला प्राधान्य, हा एक अत्यंत महत्वाचा विशेष आहे पाणिनीय अधिभाषेचा आणि अशा प्रकारे ह्या महत्वाच्या तत्वाला मांडण्याचा. स्वम रूपम शब्दस्य चा शब्द संज्ञा असं पाणिनीचं सूत्र हे तत्व सांगतं. विभक्तींचे अर्थ हा दुसरा विशेष आहे. पंचमी, षष्ठी आणि सप्तमी आणि प्रथमा या विभक्त्यांचे पाणिनीय अधिभाषेमध्ये वेगळे अर्थ तयार होतात. ते या सूत्रांद्वारे सांगितलेले आहेत, या अधिभाषेमध्ये सांगितलेले आहेत. आणि प्रत्याहार ही तीन वैशिष्ट्य तरी या अधिभाषेची आपल्याला दिसतात की जी अत्यंत प्रभावशाली आहेत, अत्यंत महत्वाची आहेत. आता ह्या पृष्ठभूमीवर मराठी व्याकरण परंपरेकडे आपण बघितलं असताना आपल्या असं लक्षात येतं की मराठी व्याकरण परंपरेला जी पृष्ठभूमी आहे तिच्यामध्ये मराठी भाषेचा संस्कृत भाषेशी असलेला ऐतिहासिक संबंध हा अत्यंत महत्वाचा आहे. तो पृष्ठभूमी म्हणून आहे, ज्यामध्ये संस्कृत भाषा ही इंडो आर्यन भाषा कुळामधली एक प्राचीन भाषा आहे. तिच्यापासून अनेक आधुनिक भारतीय भाषांचा ऐतिहासिक उद्गम हा दाखवलेला आहे. तो संबंध मराठी भाषेचा प्राकृत भाषांशी असलेला ऐतिहासिक संबंध ही देखील मराठी व्याकरणांना असणारी पृष्ठभूमी अत्यंत मोलाची आहे. या ऐतिहासिक संबंधांच्या अनुषंगाने मराठी भाषेचा आणि मराठी व्याकरणाचा अभ्यास करता येतो, केला पाहिजे. पण मुख्य म्हणजे मराठी व्याकरणाला जी मोठी परंपरा आहे त्या परंपरेची ही पृष्ठभूमी आहे. आणि अर्थातच ज्या संस्कृत व्याकरणाच्या परंपरेचा आतापर्यंत आपण उल्लेख केला आणि अभ्यास केला, ती संस्कृत व्याकरणाची परंपरा देखील मराठी व्याकरणाच्या परंपरेला पृष्ठभूमी म्हणून उपलब्ध आहे. आणि त्यामुळे या सगळ्याचा स्वाभाविक परिणाम असा दिसतो की संस्कृतच्या व्याकरण परंपरेचा मराठी व्याकरण परंपरेवर एका विशिष्ट कालखंडापर्यंत तरी मोठा प्रभाव
आपल्याला पडलेला दिसतो. यामध्ये काही प्रमाणात अपरिहार्यता सुद्धा आहे, पण हा प्रभाव दिसतो हे मान्य करायला हवं, हे मान्य केलेलंही आहे. या परिणामाचं स्वरूप काय असा प्रश्न उपस्थित झाला असताना त्याविषयी हे पुढील मुद्दे आपल्याला विचारात घेता येतात. व्याकरण लेखनाचे ध्येय, व्याकरण प्रक्रिया, विश्लेषण पद्धती, पारिभाषिक संज्ञा, संकल्पना, मांडणीची पद्धती या सगळ्या अंगांनी संस्कृत भाषेच्या पाणिनीय व्याकरणाचा मराठी व्याकरण परंपरेवर जो प्रभाव आहे त्याचा परामर्श आपल्याला अवश्य घेता येतो. मराठी व्याकरणाची ही जी परंपरा अगदी महाराष्ट्र प्रयोग चंद्रिका हा ग्रंथ त्याच्यामध्ये एक लक्षात येतो. इतकंच नव्हे तर मराठीचे शास्त्रीय व्याकरण हा ग्रंथ, तिथपासून अगदी पांढरी मांड्यांचा ग्रंथ आणि धोंगडे आणि काशीबाली यांचा ग्रंथ इथपर्यंत आधुनिक काळापर्यंत ही एक मोठी परंपरा आहे. आणि ह्या परंपरेमध्ये काही प्रवाह निश्चितच आपल्याला असे दिसतात की ज्यामध्ये संस्कृत व्याकरणाच्या या परंपरेचा प्रभाव आपल्याला दिसतो. यापैकी आता एक एक मुद्दा आपण विचारात घेऊया. प्रथम, व्याकरण लेखनाचे ध्येय. पाणिनीय व्याकरणामध्ये व्याकरण लेखनाचे जे ध्येय आपल्याला परंपरेने ठेवलेले दिसते त्यामध्ये नियमन आणि वर्णन असे दोन मुद्दे विचारात घ्यावे लागतात. भाषेचे नियमन करणे आणि भाषेचे वर्णन करणे. पाणिनीची अष्टाध्यायी जी आहे त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे कुठेही नियमन असा त्याचा उद्देश्य, असं त्याचं ध्येय लिहिलेलं दिसत नाही. नंतरच्या टीकाकारांनी मात्र त्याचं नियमनाकडे त्याचं स्वरूप नेलेलं आपल्याला दिसतं. पाणिनीय अष्टाध्यायीमध्ये भाषेचं वर्णन आहे. अत्यंत सूक्ष्मेक्षिका दाखवून, सूक्ष्म दृष्टी दाखवून पाणिनीने संस्कृत भाषेचं यथाशक्ती वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतरच्या परंपरेमध्ये मात्र त्या सूत्रांना साधू आणि असाधू संस्कृत भाषेचं प्रमाण स्वरूप ठरवणारं वाक्य असं स्वरूप दिलेलं दिसतं. त्यामुळे हे संस्कृत भाषेचे व्याकरणाचे जे दोन आयाम आहेत, व्याकरण लेखनाची ध्येय म्हणून सांगितलेले, ते मराठी व्याकरणामध्ये सुद्धा आपल्याला निश्चितच दिसून येतात. शुद्ध कसे बोलावे हे सांगते ते म्हणजे व्याकरण, अशासारख्या ज्या व्याकरणाच्या व्याख्या दिलेल्या दिसतात त्यामध्ये नियमन हा भाग दिसून येतो आणि भाषेचे वर्णन करणारे वाक्य आणि मनातील संकल्पना अभिव्यक्त करणारे वचन ते म्हणजे व्याकरण. अशा प्रकारे ज्यांनी व्याकरणाचं स्पष्टीकरण केलेलं आहे तिथे आणि इतर वर्णनांमध्ये केवळ वर्णन अशा स्वरूपाचं देखील व्याकरण लेखनाचं ध्येय आपल्याला दिसतं. विशेषतः आधुनिक काळामध्ये वर्णन अशा स्वरूपाचं ध्येय प्रमुख होऊन त्या अनुषंगाने व्याकरण लिहिलेली दिसतात. पण जेव्हा संगणकीय भाषा विज्ञानाचा प्रश्न येतो तेव्हा तिथे जे आउटपुट येतं ते आउटपुट योग्य आहे की नाही याचं वर्णन करावं लागतं. म्हणजे पुन्हा एकदा काही प्रमाणात नियमनाकडे ते सूत्र म्हणा, ते वाक्य म्हणा झुकत असतं. म्हणजे हे दोन जे मुद्दे आहेत ते व्याकरण लेखनाच्या ध्येयाच्या संदर्भामध्ये
मराठी व्याकरण परंपरेवर परिणाम करत आहेत असं दिसतं. व्याकरण प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा हे स्वरूप दिसतं, परिणामाचं स्वरूप दिसतं. वाक्य विश्लेषणाची प्रक्रिया घ्या किंवा पदप्रकार घ्या किंवा वर्णोच्चारण प्रक्रिया घ्या किंवा वर्णोच्चारण स्थान आणि वर्णोच्चारण प्रयत्न यांचं वर्णन करणं घ्या. या व्याकरणिक प्रक्रियांमध्ये पाणिनीय व्याकरणाने ज्या काही पद्धती, ज्या काही मांडण्या करून ठेवल्या आहेत त्यांच्या आधाराने या सगळ्या संदर्भामध्ये व्याकरण प्रक्रियेमध्ये मराठी व्याकरण परंपरेने विधानं केलेली दिसतात आणि उपलब्ध भाषिक साहित्याची उपपत्ती करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. विश्लेषण पद्धती, अन्वय आणि व्यतिरेक ही जी पाणिनीय व्याकरणामध्ये वापरलेली आहे, तर विभिन्न वैयाकरणांनी काहीशी तशाच प्रकारची पद्धती आपल्या ग्रंथांमध्ये वापरलेली दिसते आणि वर्ण, पद आणि वाक्य यांचं विश्लेषण, यांचं वेगळेपण, पृथक्करण त्यांनी केलेलं दिसतं. आधुनिक काळामध्ये भाषा विज्ञानाच्या नवीन सिद्धांतांच्या आधाराने सुद्धा अशाच प्रकारे काही प्रमाणात किंवा अनेक अन्य प्रमाणात पृथक्करण करून भाषेचे छोट्यातले छोटे घटक वर्णन करून ठेवले आहेत की ज्यांच्या आधाराने पुन्हा एकदा वाक्य रचना, संरचना करता येते. पुष्कळशा पारिभाषिक संज्ञा अशा आहेत. उदाहरणार्थ धातू, आख्यात, समास, कृदंत इत्यादी या पारिभाषिक संज्ञा पाणिनीय व्याकरणामध्ये विशिष्ट संदर्भामध्ये परिभाषित केलेल्या आहेत आणि त्या संज्ञांचा तसाच्या तसा वापर हा मराठी व्याकरणाच्या परंपरेमध्ये आपल्याला केलेला दिसतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने संस्कृत मधून आलेले शब्द आणि त्या शब्दांचं स्पष्टीकरण हा जरी एक प्रमुख प्रतिपाद्य विषय असला तरी सुद्धा संस्कृतेतर शब्दांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे वर्णन, या संकल्पना, या पारिभाषिक संज्ञा लागू पडतात, लागू शकतात अशी उदाहरणं देखील व्याकरण ग्रंथ देतात. अर्थातच या सगळ्या पारिभाषिक संज्ञांच्या आधाराने उपलब्ध भाषिक साहित्याचं उपपादन करण्याचा प्रयत्न ही मराठी व्याकरण परंपरा करत आहे. संकल्पनांच्या संदर्भात बोलायचं झालं तर दोन संकल्पनांचा उल्लेख करावा लागतो, कारक आणि विभक्ती. कारक ही संकल्पना पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये वाक्य संरचनेच्या विचारामध्ये अत्यंत मूलभूत अशा स्वरूपाची आहे आणि त्याचबरोबर कारकाचा विभक्तीशी असणारा संबंध हा देखील तितकाच महत्वाचा आहे. मराठी भाषेमध्ये सुद्धा या दोन्ही संकल्पना अत्यंत महत्वाच्या मानल्या गेल्या असून मराठी व्याकरण परंपरेमध्ये या संकल्पनांना खूपच महत्वाचं स्थान आहे, केंद्रीभूत अशा स्वरूपाचं स्थान आहे आणि एका विशिष्ट कालखंडापर्यंत तर या दोन्ही संकल्पनांना खूपच म्हणजे अपरिवर्तनीय अशा स्वरूपाचं स्थान होतं असं दिसतं. त्यानंतर मराठी व्याकरण परंपरेमध्ये जी चर्चा, जो विचार विमर्श सुरू झाला, अमुक एका विभक्तीला विभक्ती म्हणायचं की नाही अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित झाले, त्याची साधक बाधक चर्चा झाली आणि त्यानंतर आधुनिक भाषा विज्ञानाच्या परिशीलनामध्ये या प्रश्नांचा उहापोह झाला. ही सगळी चर्चा हे दर्शविते की ह्या संकल्पनांचं केंद्रीभूत स्थान आहे, या संकल्पनांचं मोठं महत्व आहे. मांडणीची पद्धती, प्रतिस्थापन, अतिदेश ही जरी पाणिनीय व्याकरणा इतकी काटेकोर नसली तरी सुद्धा काही प्रमाणात ही देखील वापरलेली
वापरली गेलेली दिसते. त्याचबरोबर इथे हेही नमूद करायला हवं की इतक्या विविध प्रकारे संस्कृत व्याकरणाचा, विशेषतः पाणिनीय अष्टाध्यायीचा मराठी व्याकरण परंपरेवर प्रभाव दिसत असताना त्या प्रभावातून आधुनिक व्याकरण ही बाहेर पडण्याचा प्रयत्न देखील करताना दिसतात. आधुनिक भाषा विज्ञानातून निर्माण झालेल्या विविध सिद्धांतांच्या आधाराने मराठी भाषेच्या भाषिक घटनेची उपपत्ती करणं ही व्याकरण प्रयत्नपूर्वक करत असतात. तथापि हे पूर्णपणे सर्वार्थाने शक्य होत नाही. काही प्रमाणात हे निश्चितच शक्य होतं. काही संकल्पना या अपरिहार्यपणे तशाच स्वीकाराव्या लागतात. आता या व्याख्यानाच्या शेवटाकडे येत असताना एकंदर प्रभावाच्या दृष्टिकोनातून विचार करण्याजोगे काही मुद्दे इथे मांडावेसे वाटतात. या व्याकरणामध्ये अष्टाध्यायीमध्ये अधिभाषेचा जो प्रभावी उपयोग केलेला आहे, अधिभाषेमध्ये विविध प्रकारची साधनं निर्माण करून उपलब्ध भाषिक घटनेची उपपत्ती करण्याचा प्रयत्न सूत्रकार पाणिनीने केलेला आहे, तितकाच तो प्रभावी उपयोग मराठी व्याकरण परंपरेमध्ये अधिभाषेचा करता येईल का, असा प्रश्न या संदर्भामध्ये मला पडतो. त्याचबरोबर शब्द प्रक्रिया आणि काही प्रमाणात अर्थ प्रक्रिया यांचं स्पष्टीकरण मराठी व्याकरण परंपरा करत असली तरी सुद्धा भाषिक ज्ञान प्रक्रिया जी आहे, म्हणजे अमुक एका वाक्यापासून आम्हाला अमुक एक बोध होतो, तो कसा होतो, त्यामध्ये काय प्रक्रिया आहे, कोणती कारण सामग्री अपेक्षित असताना अशा प्रकारचा बोध होतो, त्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात आणि त्या दूर कशा होतात, आणि त्या ज्ञान प्रक्रियेचं एकंदर वर्णोच्चारण प्रक्रियेमध्ये स्थान काय, अशा प्रकारे भाषिक ज्ञान प्रक्रियेचा उलगडा हा देखील करता येऊ शकतो. आणि प्रभावाच्या दृष्टीने नव्हे, पण संस्कृत व्याकरण परंपरेमध्ये, अष्टाध्यायीच्या परंपरेमध्ये या मुद्द्यांचा सखोल विचार झालेला दिसतो. तसा विचार आपण केला तर त्यामध्ये उलट आपलीच समृद्धी अधिक होऊ शकते. या दृष्टिकोनातून या गोष्टीचा देखील विचार करणं आवश्यक आहे. संगणकीय योगातून मिळणारी जी दृष्टी आहे तिचा देखील पुढे संगणकीय मराठी व्याकरण उदाहरणार्थ लिहित असताना विचार केला पाहिजे. कारण मानवी ज्ञानामध्ये ज्या कित्येक गोष्टी गृहीत धरलेल्या असतात तशा गृहीत न धरता यंत्रमानवाला किंवा यंत्राला आपल्याला गोष्टी शिकवाव्या लागतात. त्यामधून देखील विविध भाषिक तथ्य आपल्या समोर येऊ शकतात. त्यांच्या आधाराने सुद्धा येणारं भविष्यातील मराठी व्याकरण लिहिलं जाऊ शकतं असं वाटतं. आणि स्वर प्रक्रिया हा एक महत्वाचा विशेष अष्टाध्यायीमध्ये दिसतो. शब्द प्रक्रियेचा एक अत्यंत मोलाचा भाग म्हणून अष्टाध्यायीमध्ये स्वर प्रक्रियेला स्थान आहे. त्या संदर्भामध्ये मराठी व्याकरण परंपरा सुद्धा अधिक आणि आधुनिक काळामध्ये विशेषतः जिथे यंत्रानुवाद करण्याकालीन मराठी संगणकीय व्याकरण हे लिहिलं गेलं पाहिजे. अशा रीतीने पुन्हा एकदा या छोट्या कालावधीमध्ये काही विशिष्ट उदाहरणांच्या आधाराने मराठी व्याकरण परंपरेवरील संस्कृत व्याकरणाचा, विशेषतः पाणिनीय अष्टाध्यायीचा जो प्रभाव आहे त्याविषयीचं विवेचन करण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला आहे.
आपण सगळ्यांनी अत्यंत शांतपणे हे माझं वक्तव्य ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. पुन्हा एकदा राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र शासन यांचे या अत्यंत महत्वाच्या प्रसंगी मला बोलण्याची ही संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात, ऑनलाईन का होईना आम्हाला उपलब्ध झालात आणि जे बहुमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार. नंतर या कार्यक्रमाचे आयोजक राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, आमचे माननीय संचालक यांचे आभार. या कार्यक्रमासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे जे सहभागी झाले आणि संदर्भ ग्रंथालयाचे जे श्रोते म्हणून उपस्थित आहेत त्या सर्व अभ्यासकांचे, रसिकांचे आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांचं तांत्रिक सहकार्य लाभलं ते किरण भालेराव आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचेही विशेष आभार. धन्यवाद सर. ओके, चला. धन्यवाद. धन्यवाद. अच्छा, थँक्यू. अच्छा, वेलकम. आता बंद करतो आहे. हो, तुम्हाला जोशी साहेब, तुम्हाला परत एकदा धन्यवाद. हो, धन्यवाद. तुम्ही मला फोन करून हे केलं नसतं ना तर हे झालं नसतं, कारण मी वाराणसीला होतो जेव्हा तुम्ही फोन केलात तेव्हा. हो का? हा, त्यामुळे तिथले कार्यक्रम होते त्यामुळे. ठीक आहे, पुन्हा भेटूया सर. चला.